श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आनंदी दृष्टिकोन ठेवा. प्रथम स्वतः मुक्त व्हा. माणसाला वाटतं त्याच्या आयुष्यात चांगली माणसं, चांगल्या गोष्टी, समृद्धी, स्वास्थ्य भरपूर प्रमाणात यावं. पण हे सर्व होण्यासाठी त्याने खुश राहणं, आनंदी राहणं आवश्यक आहे, हे तो विसरतो. आनंदी राहूनच ईश्वरावरील आपला विश्वास व्यक्त केला जाऊ शकतो. बघूयात काही उदाहरणावरून. उदाहरण 1. बऱ्याच लोकांची तक्रार असते, माझ्यावर अन्याय झाला. हा विचार त्यांना खूप त्रास देतो. जेव्हा हा विचार प्रबळ होतो तेव्हा लोकांच्या मनात बदला, सूड घेण्याची भावना उत्पन्न होते. तुम्हाला जर असा विचार त्रास देत असेल तर चला या विचारांचा शोध घेऊया. माणसाने आपल्यावर झालेल्या अन्यायाकडेही सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला हवं. पण बहुतेक वेळा जेव्हा लोकांवर अन्याय होतो तेव्हा ते स्वतःवरही अत्याचार करू लागतात. त्यांना बाहेरच्यांनी केलेला अन्याय दिसतो, पण स्वतःवर होणारा अन्याय समजू शकत नाही. माणसाच्या अंतरंगात एखाद्याला गोष्टीला विरोध निर्माण होतो, म्हणजे तक्रार निर्माण होते, तेव्हा तो नकारात्मक बनतो. त्यामुळे त्याच्याजवळ येणाऱ्या खूप सकारात्मक गोष्टी यायच्या थांबतात. या माणसाकडून स्वतःवर केलेला खूप मोठा अन्याय आहे. तो नकळत घडत असला तरी तो अन्यायच असतो. अन्यायाचा अजून एक पैलू आहे. काही माणसं विचार करतात, मी हा अन्याय बंद करेल, ही गडबड थांबवेल. तेव्हा त्यांना सांगितलं जातं, तुमच्यावर जो अन्याय होत आहे तो प्रथम थांबवा. हा अन्यायच थांबला नाही तर दुसऱ्यांवर होणारा अन्याय तुम्ही कसा थांबवणार? खरं तर अन्यायापासून मुक्त झालेला माणूसच दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यात मदत करू शकतो. यासाठी माणसानं आधी स्वतःला मुक्त केलं पाहिजे. तो दुसऱ्यांना मुक्त करण्याची इच्छा करेल, त्याच्यावर होणारा अत्याचार थांबवण्याची इच्छा करेल. पण सुरुवात त्याला आधी स्वतःपासून करावी लागेल. तेव्हा त्याला इतरांवरील अन्याय थांबवण्याची ताकद मिळेल. तुम्ही स्वतः मुक्त असाल तरच इतरांना मुक्त करू शकाल. तुम्ही एकाला मुक्त करू शकला नाही तर लाखो लोकांना कसं मुक्त कराल? म्हणून स्वतःपासून सुरुवात करा. आधी स्वतः मुक्त व्हा. उदाहरण नंबर 2. काही माणसं विचार करतात, जगात किती अशांती आहे, सतत युद्धांची सावली बेडसावत राहते. कोण केव्हा आक्रमण करेल काही सांगता येत नाही. प्रत्येक देश महासत्ता बनू पाहत आहे. अशा वेळी मी कसा खुश राहू शकतो? या तक्रारीच्या मागे माणसाची ही समजूत आहे की या जगात अशांती आहे, म्हणून तर यामीही अशांती आहे. पण खरी गोष्ट ही आहे की जगात सुख, शांती आणण्यासाठी सगळ्यात आधी प्रत्येकाला आपल्या आतील युद्ध संपवावे लागते. ज्या क्षणी हे होईल त्या क्षणी जगातून युद्ध नष्ट होण्याचा शुभारंभ होईल. माणूस जेव्हा आपले मित्र, नातेवाईक यांच्यातील भांडणाने त्रस्त होतो तेव्हा त्याने स्वतःला विचारलं पाहिजे, मी माझ्या विचारात चाललेलं युद्ध संपवलं आहे का? वास्तविक या भांडणातून लोक आपला आत शोध घेण्याची आठवण करून देतात. ते म्हणतात, आम्हाला घरात अशांतता नको आहे, पण प्रत्यक्षात ते न कळत आपल्या अंतर्यामी असलेल्या अंशातील खत पाणी घालून मजबूत करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने बाहेरची अशांती नष्ट करण्यासाठी आपल्या मनातील अशांती दूर केली पाहिजे. शोध घेतल्यावर लक्षात येईल, तुम्ही इतरांकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, अमुक व्यक्ती उंदराला घाबरते, पण तुम्ही स्वतः अशांतीला घाबरतात. त्याबद्दल कधी विचार केला आहे का? त्याचप्रमाणे उदाहरण नंबर 3. काही लोकांची तक्रार असते, घरातील लोक नेहमीच टोमणे मारून दोष देत असतात. माझ्यासोबतच नेहमी काही ना काही चुकीचं घडत राहतं, कधी काही चांगलं घडतच नाही, असं म्हणून माणूस न कळत वर्तमानात कोणती बीजं पेरत आहे हे त्याला कळत नाही. मग जेव्हा त्याचं मागणं पूर्ण होतं तेव्हा तो म्हणतं, बघा मी जे म्हणालो तसंच घडलं. अशा तऱ्हेने अज्ञानात आणि बेहोशीत माणूस तोच जुना दुःखी राग आळवत बसतो. या ठिकाणी
खऱ्या अर्थानं शोध घेऊन आपलं जुनं चुकीचं मागणं बंद केलं पाहिजे. तरच जीवनात उत्तमोत्तम गोष्टी येतील. खरं तर कोणीच आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टीची इच्छा करत नाही, पण नकळत लोक ईश्वराच्या इच्छेवर नाराज होऊन त्यांच्या विरुद्ध विचार करू लागतात. अशा वेळी ईश्वरही आपलं काम करू लागतो. मुलगा आगीत हात घालत असेल तर हा लहान मुलगा आहे याचा हात नाही भाजत असा निसर्ग म्हणत नाही. लहान मुलगा असो किंवा मोठा माणूस, आगीत हात गेल्यावर भाजणार हे नक्की. तात्पर्य, नकारात्मक गोष्टींवर मनन करून माणूस नकळत ईश्वराच्या विरुद्ध चुकीच्या दिशेने विचार करतो. ईश्वराचा न्याय सांगतो. हा असा विचार करत आहे म्हणजे याची हीच मागणी आहे, तर चला ती पूर्ण करू. म्हणजेच माणूस नकळत चुकीच्या गोष्टींना आपल्या जीवनात आकर्षित करतो. याचप्रमाणे जेव्हा कोणी आपल्या दुःखांचा योग्य दिशेने व समजूतदारपणे शोध घेतो तेव्हा तो दुःखी नाही तर खुश होतो. प्रथम तुम्ही स्वतःला दुःख देणं बंद करा, मगच आशा करा की इतरांनी तुम्हाला दुःख देऊ नये. शोधाच्या आधी मात्र माणसाला हे समजतच नाही. तो दररोज आपल्या विचारांनी स्वतःलाच दुःखी करत असतो. मग समज प्राप्त केल्यावर तो म्हणतो, अरे या तऱ्हेने मी तर कधी विचारच केला नव्हता. मी पण किती मूर्ख आहे. प्रत्येक वेळी त्या घटनेची आठवण काढत स्वतःला दुखवत असतो. या समजुतीनं जगा आणि भूतकाळात घडलेल्या घटना आठवून स्वतःला दुःख देणं बंद करा. कोणत्याही दुःखद घटनेला एकदा आठवलं तरी पुरेसं आहे, पण पुन्हा पुन्हा आठवून स्वतःवर अत्याचार करू नका. हे तुमच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचं परिवर्तन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.